आणि काही एक 4-5 मुलं त्या ठिकाणी कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचे काम झालं. त्यांनी जे काही केक कापला तर त्याच्यात तलवार हातात घेतली आणि त्या फोटोमध्ये ते 4 जण आहेत. पण त्याच्या आडून गावचा जो सरपंच आहे, जो यातला आरोपी, त्यांनी काय केलं, जेवढे मुलं शिकतायत अनुसूचित जातीचे बौद्ध समाजाचे, एक 15 मुलांची यादी बनवली आणि त्या पोलीस स्टेशनला दिली की यांच्यावरती गुन्हा दाखल करा. आणि त्या संदर्भात 800 ते 700 जणांचा मॉब घेऊन बौद्ध वस्तीमध्ये त्यांनी गेले. पोलिसांनी तपास केला, व्हिडिओ चेक केले. त्यांनी सांगितलं त्याच्यात 4 जे व्यक्ती आहेत त्यांना आम्ही अटक करतोय, बाकी आम्ही काही करू शकत नाही, कारण ते जेन्युइनली त्याच्यात नाही आहेत. आता ह्याच्यात एक जो विद्यार्थी 12वी शिकतोय, या महिलेचा मुलगा जिचे हत्याकांड झालं, ती बिचारी भयभीत झाली, मजूर आहे, आणि तिने त्याला घेऊन परभणीला, माझी बहीण राहते, तू तिथं राह, हे गावात तुला मारहाण होईल म्हणून 7:30च्या दरम्यान ती त्याला घेऊन मोटरसायकलवर चालले दोघं मायले. उमरी फाट्यावर या सरपंचाने आणि काही लोकांनी दबा धरून त्या पोराला मारायला सुरुवात केली. आता ती आई बिचारी त्याच्या अंगावर पडायची, रडायची, तर तिला त्याने एकदम जोरात ढकलून दिलं, मारहाण झाली आणि ती पाठीमागं पडून दवाखान्यात ॲडमिट होऊन काही दिवसांनी 4 दिवसात ती दगावली. तर त्या मारहाणीचा FIR ॲट्रॉसिटीचा झाला, पण 8 दिवस झालं 302चं कलम त्याच्यात वाढवलं जात नाही, आरोपीला अटक केलं जात नाही. हा जो आरोपी आहे, सरपंच पतीचा मिस्टर आहे, दादागिरी करतोय, गावगुंड आहे, त्याच्यामध्ये याच्या आधी सुद्धा त्याच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा आहे आणि त्याचं बॅकग्राऊंड हे सातत्याने जातीय द्वेष पसरवणार आहे. आणि ज्या मुलाला त्यांनी मारहाण केलं त्याच्यावर NC नाहीये, अतिशय प्रांजळ मुलगा, शिकणारा मुलगा, त्याला मारहाण, त्याच्या आईचा जीव गेलाय आणि याच्यामध्ये पोलीस यंत्रणा मात्र कसल्याही पद्धतीने तपास करायला तयार नाही. त्याच्यामुळे आमची आपल्या मार्फत सरकारकडे मागणी, आपण सुद्धा याच्यात भूमिका घ्यावी की या घटनेला 8 दिवस होऊन सुद्धा आरोपी मोकाट आहेत. त्या 302चा जो FIR झालेला आहे ऑलरेडी ॲट्रॉसिटीचा, त्याच्यात कलम इमिडिएट वाढवलं पाहिजे. ती घटना दडपण्याचा जो प्रयत्न करतोय त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. या सगळ्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि याचे जे काही DYSP तपास करतायत रिटे म्हणून, ते कसल्याही प्रकारे त्या पीडित कुटुंबाला या तपासाबद्दल साथ देत नाहीत, तपास करण्याची मानसिकता नाही. कारण जातीवादाच्या बद्दल मला बोलायचं नाही, पण तपास अधिकारी आणि आरोपी यांचा एक संबंध त्या दिशेने दिसतोय. त्याच्यामुळे तिथं काय न्याय मिळेल असं पीडित कुटुंबाला वाटत नाही. म्हणून ते तपास अधिकारी बदलून IPS दर्जाचे अधिकारी त्या ठिकाणी हे झाले पाहिजेत. आता एक अल्पवयीन मुलं तलवार घेऊन फिरतायत, व्हाईटनर नावात काय ते फेविक्विक टिक फास्ट नावाचं व्यसन करतायत, किराणा दुकानावरती ते इमिडिएट मिळतंय आणि त्याच्यातून पूर्ण गावची गावं भयभीत झालेत, महिला असुरक्षित झाल्यात. त्याच्यात त्या गावामध्ये पुन्हा मग जातीय तणाव, या अशा पद्धतीने जिल्हाभर हे वातावरण दूषित झाले. तर त्याचा पण एक तुम्ही एक त्याच्या दिशेने सुद्धा वाटचाल केली पाहिजे. आणि गावात आता सध्या एवढा तणाव आहे की बौद्ध वस्तीवर 800 लोक गेले होते, या आरोपीने घेऊन गेला होता, त्याच्यामुळे तिथं भयभीत झालेले लोक आहेत. तर आपल्या नेतृत्वात जिल्हाधिकारी म्हणून आणि SP साहेबांच्या नेतृत्वात तातडीने संयुक्त शांतताची बैठक होणं आणि समुपदेशन करून त्या गावामध्ये पुन्हा एकदा ती एक सामाजिक सलोख्याची भूमिका राखणं हे खूप गरजेचं आहे. ती सुद्धा आम्ही मागणी केली. अवैध धंद्याच्या माध्यमातून ही गुन्हेगारी वाढत चालली, ती रोखली पाहिजे आणि या आरोपीवरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. दुर्दैव साहेब की दलित महिला आहे म्हणून जर तपास होत नसेल आणि न्याय मिळत नसेल तर हे प्रकरण आपण गांभीर्याने घ्यावं, याच आमच्या एकंदरीत सगळ्या मागण्या आहेत. तातडीने SP ना बोलून आपण याच्यात आढावा घेऊन भूमिका घ्यायला अशा अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. ठीक आहे. एक हमदापूरची घटना होती, त्याचं आपल्याला ऑलरेडी निवेदन आलेलं आहे. हा खूप मोठा हल्ला झाला होता, 15 लोकांवरती हल्ला झाला होता. याच्यात पण मी स्वतः भेट दिली होती, हॉस्पिटलला जखमी होती.
आणि त्यांच्या जीवाला आता सुद्धा धोका आहे, कारण आरोपींना जी पनिशमेंट झाली पाहिजे होती ती झाली नाही. तातडीने बाहेर आल्यामुळं आणि राजकीय वरद हस्तामुळं पुन्हा एकदा ते त्यांना सांकेतिक पद्धतीने दमदाटी करणं, संकेत देणं, आम्ही तुला बघून घेऊ, लढणाऱ्या लोकांना दमदाटी करणं. त्याच्यामुळे हे आपल्याला जो काही एक स्वसंरक्षणासाठी शस्त्रधारण बंदूकचा जो काही परवाना आहे तो अर्जदार लक्ष्मण गायकवाड यांना देण्यात यावा, कारण त्यात अॅट्रॉसिटीची मोठी केस झालेली ती एक गांभीर्याने घ्या. हे प्रकरण उमरीचं राज्यव्यापी झालंय, त्यामुळे तात्काळ झालं आणि आपण ही पीडिताला भेटून गावात एक शांतता बैठक घ्या. चला, थँक्यू.